महाराष्ट्रात राज ठाकरे यांच्या मनसे पक्षानं उचललेल्या मराठी विरुद्ध अमराठीच्या गाजलेल्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं सुद्धा एंट्री केली आहे। उद्धव ठाकरे यांच्या गटाचे राष्ट्रीय प्रवक्ते आनंद दुबे यांनी आम्ही मारून नाही तर प्रेमाने मराठी शिकवणार, घाबरू नका, आम्ही तुम्हाला मराठी शिकवू अशा आशयाचे अनेक बॅनर मुंबई उपनगरात लावलेत, जे आता चांगले चर्चेत सुद्धा आलेत। आणि मराठीचा आग्रह धरलेल्या मनसेला ठाकरेंच्या शिवसेनेकडून डिवचण्याचा सुद्धा प्रयत्न केला जातोय, अशाही प्रतिक्रिया यामुळे आता समोर येऊ लागल्यात। अचानक उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मराठी भाषेच्या वादात का बरं पडावं असं वाटलं? येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीसाठीचे हे प्रयत्न आहेत का? हे आणि असे अनेक प्रश्न आता उपस्थित झालेत आणि त्यावरच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आधी चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका। नमस्कार, मी शुभांगी, कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत झालेल्या मेळाव्यात राज्यातील विविध विषयांवर भाष्य केलं आणि यावेळी मराठी भाषेवरून राज ठाकरे यांनी मोठा इशारा सुद्धा दिला होता। महाराष्ट्रासह मुंबईत मराठी बोलणार नसाल तर कानफाटीतच बसणार असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं आणि महाराष्ट्रातील प्रत्येक बँकेत मराठी भाषा वापरली जाते की नाही हे तपासण्याचे आदेश सुद्धा त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना दिले होते। आणि मग काय, आपका हुकुम सर आंखों पर म्हणत मनसेचे कार्यकर्ते लागले कामाला आणि या दरम्यान मनसे कार्यकर्त्यांनी बँकेत जाऊन घातलेल्या गोंधळाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर सुद्धा व्हायरल झाले। काही ठिकाणी तर मनसे कार्यकर्त्यांनी पहिले बँक व्यवस्थापकाला फूल दिलं आणि त्यानंतर ते इशारा देताना जर बँकिंग कामकाज मराठीत केले नाही तर मनसे स्टाईलने प्रत्युत्तर मिळेल हेही सांगायला विसरले नाहीत। महाराष्ट्र नवनिर्माण सेना गेल्या कित्येक वर्षांपासून मराठी भाषेला महत्त्व देण्यासाठी मोहीम राबवते। आता मनसेच्या आक्रमक पवित्र्यानंतर बँक कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सुरक्षेची मागणी केली होती आणि यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं की मराठी भाषेचा आग्रह धरण्यात गैर काहीच नाही, मात्र जर कोणी कायदा हातात घेतला तर हे खपवून घेतलं जाणार नाही आणि योग्य ती कारवाई सुद्धा केली जाईल। मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर काही तासातच राज ठाकरेंनी आंदोलन थांबवण्याच्या सूचना त्यांच्या कार्यकर्त्यांना दिल्या आहेत। पण आता या सर्व प्रकरणात एक ट्विस्ट आलाय। मनसैनिकांनंतर आता ठाकरेंच्या शिवसैनिकांकडून मराठीचा आग्रह धरणारी पोस्टर्स, बॅनर्स रस्त्यावर लावण्यात आले आहेत। मराठीचा आग्रह धरता धरता ठाकरेंच्या शिवसेनेकडून मनसेला डिवचण्याचा सुद्धा प्रयत्न होताना दिसतोय। घाबरू नका, आम्ही तुम्हाला मराठी शिकवू, न धमकावता सगळं मिळून मराठी शिकूया अशा आशयाचे अनेक पोस्टर ठाकरेंच्या शिवसेनेकडून मुंबई उपनगरात आता लावले जात आहेत। म्हणजेच मनसेनं चोपलेल्या परप्रांतीयांना ठाकरे गटाकडून मायेची फुंकर मारली जात आहे आणि या बॅनरची राजकीय वर्तुळात सुद्धा चांगलीच चर्चा होते। हे बॅनर ठाकरे गटाचे राष्ट्रीय प्रवक्ते आनंद दुबे यांच्याकडून लावण्यात आले आहेत। आम्ही त्यांच्याशी सुद्धा बातचीत केली, ते काय म्हणाले ते पाहूया। गेले काही दिवस आपण बघतोय की अमराठी लोकांना मराठी बोलता येत नसेल तर त्याला धमकवण्यात, मारण्यात येतंय। पण मला सांगा, जर कोणी नुकतेच मुंबईत आले असेल आणि त्याला मराठी येत नसेल तर तुम्ही त्याला सांगितलं पाहिजे की तुम्ही शिका, आम्ही त्याची व्यवस्था करतो। पण नाही, तसं न करता त्याला मारलं जात आहे। पण आम्ही तसं करणार नाही। आम्ही ज्यांना मराठी येत नाही, जे परप्रांतीय आहेत, त्यांना मराठी शिकवण्याची जबाबदारी घेतोय। एखाद्या परिसरात 100 माणसे तयार झाली मराठी शिकायला तर तिथे आम्ही शिक्षकाची व्यवस्था करू जो त्यांना मराठी शिकवेल, अशी प्रतिक्रिया आनंद दुबे यांनी आम्हाला दिली। बरं, खरी गंमत तर पुढे आहे। उद्धव ठाकरे गटाकडून जे बॅनर लावण्यात आले आहेत त्या मराठी मजकुरातच चुका आहेत। त्यात घाबरू नका असं लिहून पुढे प्रश्नचिन्ह दिले। तसेच चला करूया मराठी भाषेचा सन्मान असं लिहिण्याऐवजी चला करूया मराठी भाषाची सन्मान असं लिहिलंय। एवढंच नाही तर चला मराठी बोलूया असं म्हणत हम आपको मराठी भाषा सिखाएंगे असं लिहिलंय। म्हणजे आता यावर काय बोलावं हे खरंच समजत नाहीये। बरं, मराठी बोलता न येणाऱ्या लोकांवर मनसे कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याच्या घटना हे काही पहिल्यांदा झालेलं नाहीये। यापूर्वी सुद्धा अशा बऱ्याच घटना घडून गेलेल्या आहेत। पण मग आताच उद्धव गटाला का बरं परप्रांतीय लोक मार खात असताना त्यांची दया आली? राजकारणात कोणतीही गोष्ट अशीच होत नसते। हे आता सध्याच्या राजकारणात चाललेल्या गोष्टी बघून तुम्ही सुद्धा शिकलाच असाल, हो ना? तेव्हा मराठी भाषेच्या वादामध्ये घातलेली ही उडी अशीच घेतलेली नाहीये। महानगरपालिका निवडणुकीची घोषणा होण्या अगोदरच ही निवडणूक प्रतिष्ठेची झालीये। खास करून उभाटाने निवडणुकींसाठी सर्व पक्षांनी कंबर कसली आहे। विधानसभा निवडणुकीचा निकाल आणि पराभव मनावर न घेता आता शिवसेना उद्धव ठाकरे गट सुद्धा महापालिका निवडणुकीसाठी सज्ज झालाय आणि त्याची ही तयारी तर नाही ना अशा चर्चा सुद्धा आता रंगू लागलाय। कारण गाजत असलेल्या विषयामध्ये उडी घातली की प्रसिद्धी आणि जनतेच्या नजरेत याला चांगलाच वाव असतो, हे न कळण्या इतकं कोणी खुळं नसावं, नाही का? पण याचा फायदा उद्धवच्या शिवसेनेला होईल का, हा खरा प्रश्न आहे। तुम्हाला काय
वाटतं? मराठी भाषेच्या वादामध्ये उद्धव ठाकरेच्या शिवसेनेनं उडी का घेतली असावी? महानगरपालिकेच्या निवडणुकीची ही तयारी आहे का? आणि जर असेल तर याचा फायदा खरंच उद्धव यांच्या शिवसेना पक्षाला होईल का? तुमचं मत कमेंट करून नक्की लिहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला अजिबात विसरू नका. तसेच तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ आवडतील ते सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्की लिहा. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.